आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील साहेब आहेत. साहेब, आज ईश्वरपूर शहरामध्ये मोठ्या पद्धतीने कार्यक्रमाचं शासनाच्या पद्धतीने आयोजित करण्यात आलं. कारण अपंग बांधवांना साहित्य वाटप किंवा लाभार्थ्यांना पत्र वाटपाचा कार्यक्रम, पण याचं औचित्य असं आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा यांना अभिवादन किंवा जयंती आणि फडणवीस साहेबांचा वाढदिवस हे सर्वांचं औचित्य आहे. पण आपले परम मित्र अजितदादा यांना अभिवादन आज व्हावं लागते. काय भावना आहे? अजितदादांचं स्मरण आम्हा सर्वांनाच आहे. आज त्यांचा वाढदिवसाचा दिवस आहे आणि त्या निमित्तानं हे राजस्व अभियान इस्लामपुरात ईश्वरपूरमध्ये आम्ही आयोजित केलं. योगायोगाने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचाही आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने ह्या दोघांच्या वाढदिवस दादांचा स्मृती दिन म्हणून आम्ही आज तो साजरा केला आणि त्या निमित्तानं राजस्व अभियानाच्या निमित्ताने शेकडो लोकांना आम्ही त्यांचं आवश्यक असणारी सर्टिफिकेट, दाखले, मदती या सगळ्या केल्या. काय भावना आहेत? आज दादांना अभिवादन करायला लागते कारण मागच्या वर्षी ज्यावेळेला उत्साह होता, पण आज ही वेळ आहे. असं दुर्दैवी आहे आजचा दिवस येणं, असा प्रसंग येणं, पण आता इलाज नाही, नियती पुढं आपलं काही चालत नाही. पण आज त्यांना आम्ही अभिवादन केलं. आज इथल्या सर्व फडणवीसांना काही शुभेच्छा द्याल? फडणवीसांची कारकीर्द आणखीन बहरत जावं, त्यांना अधिक भविष्यात चांगल्या संधी मिळो अशी शुभेच्छा देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीचे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे, त्यात आपण कसं बघताय? कारण देशाचे केंद्राचे कृषी मंत्री आज शरद पवार साहेब भेटून आले, माजी कृषी मंत्री. असं आहे की विद्यार्थ्यांचं ऐकलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून त्याच्यातून काही मार्ग काढला पाहिजे, सरकारने त्यात पुढाकार घेतला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सदाभाऊ खोत यांनी काल भाषणात सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये की दहशतवादी आहेत, विद्यार्थ्यांमध्ये दहशतवादी आहेत. विद्यार्थी त्याचं उत्तर देतील. मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही.